ठाणे शहरात काही मुजोर रिक्षा चालकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर मागील 6 महिन्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली। मागील 6 महिन्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी 13,15,22,350 रुपये इतका दंड रिक्षा चालकांवर आकारला आहे। 1,10,473 ई चलनाद्वारे ही कारवाई झाली असून अनेक रिक्षा चालकांवर 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त चलन आहेत। रिक्षातून अधिक प्रवासी वाहतूक, रिक्षा थांबा सोडून प्रवासी वाहतूक करणे, बेदरकार रिक्षा चालवणे अशा प्रकारच्या कारवाईचा सर्वाधिक समावेश आहे। ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात। या शहरात सुमारे लाखभर रिक्षा आहेत। ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे, औद्योगिक क्षेत्रे, गोदामे आणि लघु उद्योग आहेत। यामुळे पर्यटक, नोकरदार, व्यावसायिक या भागात शहरात येत असतात। सार्वजनिक बस गाड्यांची सुविधा अपुऱ्या असल्याने काही प्रवासी वेळ वाचावा यासाठी रिक्षा वाहतुकीवर अवलंबून असतात। याचा गैरफायदा घेत रिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करू लागलेत। अशा रिक्षा चालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। ठाणे वाहतूक पोलिसांनी यावर्षी 1 जानेवारी ते 23 जून या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर ई चलन यंत्राद्वारे कारवाई केली। यामध्ये 1,10,473 ई चलनाद्वारे कारवाई करण्यात आली असून 13,15,22,350 रुपये इतका दंड आकारला आहे। ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रहिवासी आहे। ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली। या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहम्मदला अटक केले। त्याच्याकडून 30,96,000 रुपये किमतीचा 3 किलो 96 ग्रॅम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ आणि 11,500 रुपयांचा मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील हे करतायत। जन्मजात हातापायाची बोटं चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो। वेळेत शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे असले तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्याची प्लास्टिक सर्जरी करणे खर्चिक असते। परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीच्या यशस्वी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची 2 चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत। भिवंडी परिसरात राहणारी 6 वर्षाची मुलगी असून तिच्या दोन्ही हाताचे मधले आणि बाजूचे बोट आणि पायाची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मताच चिकटलेली होती। त्यामुळे ती लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचालींची अडथळा ठरत होती। तिच्या या स्थितीमुळे आईवडील चिंतेत होते, पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता। अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असते। अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिले। साधारण 1 तासाच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोट वेगळे करण्यात यश आले। मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली। डॉक्टरांनी सांगितले की पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटं पूर्णतः कार्यक्षम होतील। या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड, भूलतज्ञ डॉक्टर प्रियांका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिटे आदींनी अथक परिश्रम घेतले। अशा प्लास्टिक सर्जरी खाजगी रुग्णालयामध्ये मोठा खर्च येतो, त्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीय अशा उपचारापासून वंचित राहतात। पण आता सिव्हिल रुग्णालयामध्ये अशा जटिल व खर्चिक सर्जरी मोफत होऊ लागल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र।
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या आणि नाट्य परंपरा लाभलेल्या गडकरी रंगायत नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृहाचा पडदा उघडणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मागील 10 ते 11 महिन्यापासून ठाणे महापालिकेतर्फे नूतनीकरणाचे काम सुरू असून हे काम संपल्यावर संपूर्ण गडकरी रंगायतांच्या स्वरूपात बदलणार आहे. त्यानंतर ही सांस्कृतिक वास्तू एका वेगळ्या स्वरूपात नाट्यसंस्था, कलाकार आणि रसिकांसमोर येणार आहे. मात्र नूतनीकरणाच्या कामानंतर नाट्यगृहाची आसन क्षमता कमी होणार आहे. यापूर्वी 1050 आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहामध्ये 850 आसन व्यवस्था असणार आहे. ठाण्यात गडकरी रंगायतन या पहिल्या नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली होती. या नाट्यगृहाच्या निर्मितीच्या निमित्ताने ठाण्यात मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे नाट्यगृह असल्याने साऱ्यांनाच हे नाट्यगृह सोयीचे ठरत होते. त्यामुळे आता महिना अखेरीसपर्यंत या गडकरी रंगायतांची तिसरी घंटा वाजणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशन मार्फत सर्वणता मदरसन ट्रस्टच्या CR निधीतून हा प्रकल्प राबविला जातोय. मुख्यालयाच्या आवारात उपक्रमांतर्गत प्रत्येकी 400 लिटर क्षमतेचे 4 कंपोस्टिंग एरोबिन युनिट बसवण्यात आले आहेत. यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली. कचरा निर्माण होणाऱ्या आवारातच कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले. SROT प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था आणि 20 मोठ्या कचरा उत्पादन गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एरोबिन दिले जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार प्रत्येक मोठा कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने ज्या गृहसंकुलात अशा प्रकारे खत निर्मिती करण्याची इच्छा आहे अशा गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाकडी येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळी भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा विभागाने केले आहे.